रामकृष्ण हरी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आळंदीची अक्षदा या युट्यूब चॅनलवर मी अक्षदा पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। आजचा तुमचा दिवस आनंदाचा जाओ, माऊली कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूयात। तर आज जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये जर आपल्याला भरभराटी हवी असेल, घरामध्ये जर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये बरकत हवी असेल, किंबहुना पैशामध्ये बरकत हवी असेल, तर आपल्याला तुळशीला ह्या ज्या वस्तू आहेत त्या ह्या वाहिल्याच पाहिजेत। तर ह्या वस्तू वर्षभर आपण वाहायला पाहिजे। तर वर्षभर वाहण्याचं प्रत्येक महिन्याचं प्रत्येक स्वतःचं आपलं असं महत्व असतं। पण जो कार्तिक महिना आता चालू आहे, कार्तिक महिन्यामध्ये जी तुळस आहे तिला ह्या वस्तू वाहण्याचं खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे। तसंच नाही तर तुळशीचंच खूप जास्त महात्म्य जे आहे ते कार्तिक महिन्यामध्ये सांगितलेलं आहे। जेव्हा आपण कार्तिक महिन्यामध्ये नित्य नियमाने तुळशीची पूजा करतो तेव्हा आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते, त्याच्यासोबत भगवान श्री हरी विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होतात। तुम्हाला माहित आहे की जी तुळशी माता आहे, जी वृंदा आहे, ती श्री हरी विष्णूंची पत्नी आहे। तर ती जी आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तेव्हा जी विष्णू भगवान आहे तर ते आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात। त्यांना प्रसन्न करून जर घ्यायचं असेल तर आपल्याला अगदी सोपा असा उपाय आहे की आपल्याला तुळशीची नित्य नियमाने व्यवस्थित अशी पूजा करायची आहे। तुम्हाला माहित आहे की तुळस जी आहे ती विष्णुप्रिय आहे, हरिप्रिय आहे आणि तुळस ही देवाला खूप आवडते। तर श्री हरी विष्णूंनाच नाही तर इतरही देवी देवता आहेत जे की तुळशीला खूप मानतात। तुळशी त्यांच्यावर पण वाहण्याचं वेगळंच असं महत्व आहे। त्याच्यासोबत प्रत्येक देवी देवता जो आहे तो तुळशीचं जोपर्यंत आपण पान ठेवू नये नैवेद्यावर तोपर्यंत नैवेद्य ग्रहण करत नाहीत। तर तुळशीला अनन्यसाधारण असं महत्व आहे। त्याच्यासोबत तुळशीमध्ये असं मानलं जातं की माता लक्ष्मी जी आहे ती तुळशीमध्ये वास करते, म्हणून देखील तुळशीची नित्य नियमाने प्रत्येक घरामध्ये पूजा होणं खूप महत्वाचं आहे। तसं तर बऱ्याच घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते, पण काही काही घरामध्ये काय असतं की घरातला फक्त एकच व्यक्ती जो आहे तो तुळशीची पूजा करतो आणि इतर व्यक्ती जे आहेत ते तुळशीची पूजा करत नाहीत। तर तसं नाहीये, प्रत्येकाला तुळशीची पूजा ही करायचीच आहे आणि ती पण असं नाही की हा महिना पवित्र आहे किंवा मग हा महिना विशेष आहे, याच्यामध्ये तुळशी पूजनाचं खूप महत्व आहे। एवढं ह्या महिन्यासाठीच नाही तर 12ही महिने तुळशीची आपल्याला प्रत्येकाला घरातल्यानी पूजा करणं खूप महत्वाचं आहे। तुळशीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कसल्याही प्रकारची कमी राहत नाही। माता लक्ष्मी विशेषतः आपल्यावर प्रसन्न राहते, त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाशी रिलेटेड जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला जाणवत नाहीत। त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे नोकरी करणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। नोकरी करणाऱ्या लोकांचं काय असतं की लवकर लवकर नोकरीमध्ये प्रगती त्यांची होत नाही किंवा मग काही काही लोकांना नोकरीची इच्छा असते पण त्यांना नोकरी मिळत नाही। तर अशा वेळेला जेव्हा ती व्यक्ती तुळशीची यथोपचारे पूजा करते विधिवत, जशी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेली आहे तशी जर पूजा त्यांनी केली तर त्यांना नक्कीच एक चांगल्या ठिकाणी जॉब पण लागू शकतो, नोकरी लागू शकते आणि त्यांचे जे अटकलेले कामं आहेत जे नोकरीच्या बाबतीमध्ये ते पण त्यांचे सुरळीतरित्या हे लागू शकतात त्यांना, म्हणजे किंवा मग मार्गी लागतात ते कामं किंवा मग त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये प्रगतीही मिळत राहते। तर एवढं महत्त्व तुळशीचं सांगितलेलं आहे। तर आपण आज पाहणार आहोत की तुळशीमध्ये अशा कोणत्या वस्तू आपल्याला वाहायच्या आहेत, तर जेणे की आपल्याला ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये जे आहे ते त्याच्यापासून आपल्याला सुट्टी मिळेल। ह्या प्रॉब्लेममधून काय होतं की कधी-कधी खूप प्रॉब्लेम असतात जीवनामध्ये आणि ते प्रॉब्लेम फेस करता माणसाचं नाकी नऊ येतं जीव। तेव्हा काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बराच असा फरक पडतो। तर ज्योतिषशास्त्रामध्ये ह्या वस्तू सांगितलेल्या आहेत की ह्या वस्तू जेव्हा आपण तुळशीला वाहू, तुळशीला अर्पण करू तर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये नक्कीच जो आहे फरक दिसू लागतो। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील करा। तर चला मग सगळं पाहूया आपण। तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे आपल्याला तुपाचा दिवा। तर जर सकाळी तुम्हाला दिवा लावणं होत नसेल तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला तरी नक्कीच तुळशीला दिवा जो आहे तो लावायला पाहिजे। तर इथं आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे विशेष करून, आणि तितक्यातही ते जर तूप गाईचं असेल, शुद्ध देशी गाईचं जर तूप असेल तर अत्यंत प्रभाव जाणवतो ह्या गोष्टीचा। जर तुमच्याकडे अवेलेबल सध्या तर कोणाकडेच गाईचं तूप अवेलेबल नाहीये, सगळे मार्केटमधलंच तूप आणतात, पण जर तुमच्याकडे असेल ते तूप तर तुम्ही नक्कीच त्या तुपाचा दिवा लावू शकता। असं नाही की तुम्हाला एवढं तूप वापरायचं की 2-3 तास दिवा चालेल, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही तो वापरू शकता। जसं की जर तुम्ही 10-15 मिनिटासाठी जरी दिवा लावला तरीही खूप शुभ आहे। पण जर तुमच्याकडे गाईचं तूप असेल तर तुम्ही जो तुळस आहे त्या तुळशीला तुपाचाच दिवा लावायचा प्रयत्न करा। तर ह्या महिन्यामध्ये तर खूप शुभ सांगितलेलं आहे कार्तिक महिन्यामध्ये, पण एरवी पण 12 महिने पण आपल्याला तुळशीला
दिवा लावायचाच असतो. जर ह्या महिन्यामध्येच आपल्याला फक्त तुपाचा दिवा जमत असेल तर आपण एवढ्या महिन्यापुरताच लावू शकतो आणि त्याच्यानंतर आपण तेलाचा का होईना पण संध्याकाळच्या वेळेला तुळशीला हा दिवा पाहिजेच पाहिजे. त्याच्यानंतर तुळशीला आपल्याला सूर्यास्ताच्या वेळेला पाणी एकदा घालायचं आहे. तर ह्या वेळेला आपल्याला पाणी कसं घालायचं आहे, की श्री विष्णू, श्री विष्णू, श्री विष्णू, श्री विष्णू हे असं म्हणून आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे. तर याच्या मागचं कारण, की जेव्हा सूर्यास्ताची वेळ असते तेव्हा तुळशी मातेच्या सावलीखाली जे श्री हरी विष्णू आहेत ते विश्राम करण्यासाठी येतात. म्हणून आपल्याला तुळशीला ह्या वेळेमध्ये पाणी घालायचं असतं. त्यांनी पण तुळस ही आपल्यावर खूप प्रसन्न होते. त्याच्यासोबत विष्णू, श्री हरी विष्णू जे आहेत तेही आपल्यावर प्रसन्न होतात. म्हणून आपल्याला जी सूर्यास्ताची वेळ असते त्यावेळेला आपल्याला तुळशीला पाणी देखील घालायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीला आपल्याला जी शृंगाराच्या वस्तू असतात म्हणजे आपण म्हणतो ना आईबाईच्या वस्तू त्या आपल्याला तुळशीला व्हायच्या आहेत. सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत त्या व्हायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय येऊ शकतं, की टिकली येऊ शकते आपली आपण लावतो तशी बिंदी, एखादी लाल ओढणी किंवा मग साडी, त्याच्यामध्ये आपण बांगड्या, गळ्यामधलं मंगळसूत्र असतं छोटंसं काळेमणी वगैरे भेटतात ते. ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासोबत सिंदूर, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला तुळशीला व्हायच्या आहेत. त्याच्यामध्ये आणखीन पण बरंच काही येतं, काजळ येतं, मेहंदी येते. अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या की शृंगारामध्ये उपयोगी येतात आणि या गोष्टी आपल्याला तुळशीला व्हायच्या असतात. ह्या गोष्टी वाहिल्याने पण तुळस जी आहे ती आपल्यावर खूप प्रसन्न होते आणि त्याच्यासोबत आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, की माता लक्ष्मीचा जो वास आहे तो तुळशीमध्ये असतोच. त्याच्यासोबत श्री हरी विष्णूंचाही वास असतो. म्हणून आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरभराटी ही नेहमीसाठी टिकून राहते. आपल्याला कधीही चणचण ही भासत नाही जीवनामध्ये आपल्या, किंवा मग आपल्याला पैशाशी जे रिलेटेड प्रॉब्लेम आहेत त्यांना जास्त प्रमाणामध्ये फेस करायला लागत नाही. हे पण मुख्य कारण आहे तुळशीवर आपल्याला ह्या गोष्टी व्हायच्या असतात. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला ऊसाचा रस. तर असा ऊसाचा रस चालू झालेला आहे तेव्हा आपल्याला ऊसाचा जो रस आहे तो पण तुळशीला व्हायचा आहे. तर तुळशीला जेव्हा आपण ऊसाचा रस वाहतो तेव्हा तो कसा व्हायचा आहे, की रस घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. डायरेक्ट आपल्याला रस जो आहे तो तुळशीला व्हायचा नाहीये. तर रसामध्ये ऊसाच्या थोडंसं पाणी टाकायचं, थोडासा ऊसाचा रस आहे तो आपल्याला तुळशीला टाकायचा आहे. तर तो तुळशीच्या आपल्याला जो खालचं आपण काय म्हणतो त्याला कुंडी जे आहे कुंडीला आपण त्या तुळशीच्या बुडाला नाही टाकायचं आपल्याला, तर तुळशीच्या वरून आपल्याला अभिषेक करायचा आहे तुळशीचा. जशी तुळशी माता असते आपण पाणी पण जेव्हा घालतो अर्घ्य देतो तुळशीला तेव्हा ते आपल्याला डायरेक्ट खाली कुंडीमध्ये न देता बुडाला वरून तुळशीच्या पानावरून जे अर्घ्य जातं तसं आपल्याला द्यायचं आहे. तुळशीचे पानं पण त्याच्यामध्ये भिजले पाहिजे. तर असल्या प्रकारे आपल्याला तो ऊसाचा रस जो आहे तो तुळशीवर व्हायचा आहे. याने पण माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये भरभराटीची कमी राहत नाही. त्याच्यानंतर आपल्याला जे गाईचं कच्चं दूध असतं, कच्चं दूध म्हणजे निरसं दूध जे की आपण तापवलेलं नसतं, ते दूध गाईचं तुळशीला घालायचं आहे. तर हे पण खूप फायदेशीर आहे. जर तुळस सारखी सारखी सुकत असेल तुमची तर कच्चं दूध जेव्हा तुम्ही तुळशीला घालताल तेव्हा तुळस ही एकदम छान होते आणि हिरवीगार सुद्धा राहते. आणि त्याच्यासोबत जे कच्चं दूध आहे गाईचं ते सगळ्यात देवी देवतांना खूप प्रिय आहे. विशेषतः श्री हरी विष्णूंना खूप प्रिय आहे. का की जे त्यांचा अवतार आहे श्रीकृष्णांचा त्यांनी पूर्ण जे त्यांचं बालपण आहे ते गायीसोबतच घातलेलं आहे. आणि तसंही देव जेव्हा अवतार घेतो पृथ्वीवर तेव्हा तो गायी आणि ब्राह्मणासाठीच घेतो, अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी. त्यामुळं गायीचं जे कच्चं दूध आहे ते तुळशीला आपल्याला घालायचं आहे. त्यांनी पण तुळशी जी आहे ती प्रसन्न होते आपल्यावर आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला 12ही महिने करायचे आहेत. पण जर 12 महिने जमत नसेल तर हा कार्तिकचा महिना चालू आहे आता, या कार्तिकच्या महिन्यामध्ये तरी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. खूप महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत कार्तिक महिन्यामध्ये तुळशीचं विधिवत पूजा करणे. त्याच्यासोबत आपल्याला नित्यनेमाने तुळशीची पूजा पण करायची आहे. तर हे फक्त आपल्याला ह्या महिन्यासाठीच नाही तर 12ही महिन्यासाठी आपल्याला नित्यनेमाने विधिवत तुळशीची पूजा करायची आहे. त्यांनी पण आपल्या जीवनामध्ये खूप असे बदल आपल्याला पाहायला मिळतील. तर ही होती छोटीशी माहिती. आशा करते तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशाच नवीन पुन्हा एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.